पिसिमिल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश हा आपला कॅल्क्युलेशनचा फर्स्ट टॉपिक आहे आणि त्या टॉपिक मध्ये आपल्याला एकच मेथड आहे ती म्हणजे सरप्लस कॅपिटल मेथड. त्या सरप्लस कॅपिटल मेथडचा जो फॉर्मॅट आहे तो फॉर्मॅट मी आज तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. बघा समोर स्क्रीनवर तुम्हाला फॉर्मॅट दिसतोय. हा जो फॉर्मॅट आहे हा आपल्याला पिसिमिल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश मध्ये दोन स्टेटमेंट काढायचे असतात. त्यापैकी पहिलं स्टेटमेंट जे असतं ते असतं स्टेटमेंट ऑफ सरप्लस कॅपिटल. मागच्या लेक्चरला मी तुम्हाला सांगितलं होतं की जे स्टेटमेंट आहे ते कशासाठी काढायचं आहे, तर कुणाचं कॅपिटल एक्सेस आहे, कुणी जास्त कॅपिटल आणलेलं आहे ते शोधण्यासाठी आपल्याला हे स्टेटमेंट काढायचंय. आपण काढणार आहोत सरप्लस कॅपिटलचं. मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला जे स्टेटमेंट आखायचं असतं तर ते आखून न दाखवता फक्त एक उदाहरण म्हणून ए आणि बी दोन पार्टनर्स आपण बघितले होते. त्या दोन पार्टनर्सनी कॅपिटल आणलेलं होतं आणि ते कॅपिटल जे आहे ते कॅपिटल आपण सरप्लस कुणाचं आहे त्याचं एक उदाहरण म्हणून पाहिलं होतं. 1,50,000 आणि 1,00,000 असं एक उदाहरण पाहिलं होतं ए आणि बी चं. 1,50,000 आणि 1,00,000 दोघांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो जो आहे तो आपण इक्वल मानला होता आणि त्या प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये जर समजा इक्वल रेशो असेल परंतु ए ने 1,00,000 रुपये कॅपिटल आणलेलं होतं आणि बी ने 1,50,000 आणलेलं होतं. म्हणजे ए ने बी पेक्षा जे कॅपिटल आहे ते जास्त आणलेलं होतं. त्यामुळे सरप्लस कसं काढायचं तर त्याचा एक फॉर्मॅट आहे. हा फॉर्मॅट आता आपण एक्सप्लेन करणार आहोत. बघा हा जो फॉर्मॅट आहे हा आखताना तुमचे जेवढे पार्टनर्स असतील तेवढे अमाउंटचे कॉलम करायचे. इथे उदाहरण म्हणून मी ए आणि बी असे दोन पार्टनर घेतलेले आहेत. स्टेटमेंटला नाव देताना स्टेटमेंट ऑफ सरप्लस कॅपिटल या असं नाव द्यायचं. त्यानंतर जर 3 पार्टनर असतील तर तुम्ही अमाउंटचे 3 कॉलम करा. 2 पार्टनर असतील तर 2 कॉलम करायचे. कमीत कमी 2 पार्टनर असणारच प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये. बघा जो फॉर्मॅट आहे त्यामध्ये आपण फर्स्ट कॅपिटल घेणार आहोत. मग समजा बॅलन्स शीटला जे कॅपिटल असेल दिलेलं ते कॅपिटल ए चं कॅपिटल ए च्या कॉलमला लिहायचं. त्यानंतर बी चं कॅपिटल बी च्या कॉलमला लिहायचं. हा फॉर्मॅट आहे म्हणून मी इथे फुल्या मारलेल्या आहेत. त्यानंतर बॅलन्स शीटला क्रेडिट साइडला म्हणजे लायबिलिटी साइडला जर रिझर्व्ह दिलेला असेल, जनरल रिझर्व्ह फंड किंवा कोणत्याही प्रकारचा रिझर्व्ह, तर तो आपण प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये वाटणार आणि दोन्ही पार्टनरला त्यांच्या रेशोमध्ये देणार. उदाहरणार्थ समजा 5,000 रुपये रिझर्व्ह असेल तर आपण त्यांचा रेशो 3:2. त्यानंतर जर समजा प्रॉफिट अँड लॉसचा क्रेडिट बॅलन्स असेल म्हणजे लायबिलिटी साइडला जर बॅलन्स दिलेला असेल तर तो देखील आपण त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये वाटणार आहोत. म्हणून मी इथे दिलंय ऍड रिझर्व्ह ऑर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट बॅलन्स. म्हणजे रिझर्व्ह असेल किंवा प्रॉफिट अँड लॉसचा क्रेडिट बॅलन्स असेल तर तो पण आपण त्यामध्ये ऍड करायचा. आणि एखाद्या प्रॉब्लेम मध्ये जर प्रॉफिट अँड लॉसचा डेबिट बॅलन्स असेल म्हणजे ऍसेट साइडला जर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेलं असेल तर ते लेस करायचं. लेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट बॅलन्स. मग ज्या पद्धतीने आपण रिझर्व्ह प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये वाटणार आहोत त्याच पद्धतीने प्रॉफिट अँड लॉसचा पण बॅलन्स जो असेल तो प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये दोन्ही पार्टनरला वाटून टाकायचा. 3 पार्टनर असतील त्यानंतर त्याची जी बेरीज येईल त्या बेरजेला ऍडजस्टेड कॅपिटल असं म्हटलं जातं. ऍडजस्टेड कॅपिटल जी बेरीज येईल किंवा वजाबाकी येईल त्याला ऍडजस्टेड कॅपिटल असं नाव द्यायचं. मग इथे जे तुमचं बॅलन्स शीटचं कॅपिटल असेल ते येईल. त्यामध्ये रिझर्व्ह किंवा प्रॉफिट अँड लॉसचं क्रेडिट बॅलन्स ऍड होईल. प्रॉफिट अँड लॉसचं एक तर क्रेडिट असेल नाही तर डेबिट असेल. एकाच प्रॉब्लेमला दोन्ही बॅलन्सेस येणार नाही.
डेबिट असेल किंवा क्रेडिट असेल. जर क्रेडिट असेल तर ऍड करायचा, डेबिट असेल तर लेस करायचा आणि आलेल्या उत्तराला म्हणायचं ऍडजस्टेड कॅपिटल. त्यानंतर त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो लिहायचा. उदाहरणार्थ समजा 3:2 रेशो असेल तर ए च्या कॉलमला 3 आणि बी च्या कॉलमला 2 असं लिहायचं. नेटवर्क प्रॉब्लेम आहे त्यामुळे डिस्कनेक्ट होते सारखं सारखं. बघा, आपण ऍडजस्टेड कॅपिटल लिहिल्यानंतर जे तुमचं टोटल येईल तिच्या खाली प्रॉफिट शेअरिंग रेशो, प्रत्येकाचा जो रेशो असेल तो रेशो त्यांच्या कॉलमला लिहायचा. समजा ए चं 3 असेल तर 3, बी च्या कॉलमला 2 असेल तर 2, जो असेल तो. जर इक्वल असेल तर 1 आणि 1, 5च 3 असेल तर 5 आणि 3, जो रेशो असेल तो दोघांच्या कॉलमला लिहायचा. त्यानंतर युनिट व्हॅल्यू काढायची. युनिट व्हॅल्यू काढताना भागाकाराची क्रिया करायची. मग भागाकाराची क्रिया करायची म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला रेशो दिलेला असेल 3:2 आणि इथे कॅपिटल आहे 3 लाख रुपये, सॉरी 1,50,000 रुपये. ऍडजस्टेड कॅपिटल ए चं आहे 1,50,000, बी चं आहे 1 लाख रुपये. तर मग 3 ने 1,50,000ला भाग द्यायचा, इकडे 2 ने 1 लाखाला भाग द्यायचा. म्हणजे जो काही रेशो असेल त्या रेशोने कॅपिटलला काय करायचं, भाग द्यायचा. भाग दिल्यानंतर तुमचं जे उत्तर येईल ते असणारे युनिट व्हॅल्यू. युनिट व्हॅल्यू ती इथे लिहायची. मग समजा तुमचा जे कॅपिटल आहे त्याला भाग देऊन जे उत्तर येईल, समजा इथे 50,000 आलं, इथे 25,000 आलं, तर ते उत्तर इथे लिहायचं आहे युनिट व्हॅल्यू समोर. मग दोघांपैकी ज्याची युनिट व्हॅल्यू कमी असेल तिला बेस घ्यायचा आणि तिला बेस घेऊन आपण प्रपोर्शनेट कॅपिटल काढणार. मी इथे कंसामध्ये गुणाकाराची खूण केलेली आहे. प्रपोर्शनेट कॅपिटल म्हणजे गुणाकार करायचा. समजा ए ची युनिट व्हॅल्यू 50,000 आली आणि बी ची युनिट व्हॅल्यू 25,000 आली. तर 25,000 ही कमी आहे म्हणून 25,000 काय करायचे आपल्याला, तर ए च्या रेशोला, प्रॉफिट शेअरिंग रेशोला गुणायचं आणि बी च्या पण प्रॉफिट शेअरिंग रेशोला गुणायचं. म्हणजे ज्याची युनिट व्हॅल्यू कमी येईल त्या युनिट व्हॅल्यूने दोघांच्या पण रेशोला गुणून घ्यायचं. गुणून जे उत्तर येईल ते प्रपोर्शनेट कॅपिटलच्या समोर त्या अमाउंट लिहून टाकायच्या. त्यानंतर ऍडजस्टेड कॅपिटल मधून प्रपोर्शनेट कॅपिटल वजा करायचं आणि जे उत्तर येईल ते सरप्लस कॅपिटल म्हणून येईल. आता इथे मी जरी दोन्हीकडे फुल्या मारलेल्या असल्या तरी एकाचं उत्तर नील येईल म्हणजे 0, त्याला सरप्लस कॅपिटल असं म्हटलं जातं. एकाच्या कॉलमला नील उत्तर येईल आणि एकाच्या कॉलमला काहीतरी अमाउंट येईल. समोर स्क्रीन दिसते तुम्हाला. बघा, दुसरं जे कॅल्क्युलेशन असणार आहे म्हणजे दुसरं जे स्टेटमेंट आहे ते असणार आहे तुमचं पिसिमिल डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश. म्हणजे आपल्याकडे जे ऍसेट विकून पैसे येतील ते पैसे आपल्याला देणं द्यायचं आहे, लायबिलिटीज पेड करायच्या आहे. मागच्या लेक्चरला मी तुम्हाला लायबिलिटीजचा सिक्वेन्स सांगितला होता, परंतु आता आजच्या लेक्चरला मी पुन्हा एकदा तो सांगते कारण मध्ये बराचसा गॅप पडलेला आहे. बघा, सरप्लस कॅपिटलचं स्टेटमेंट एकदा पुन्हा बघून घ्या, त्यानंतर आपण पुढचं स्टेटमेंट बघूया. बघा, सरप्लस कॅपिटलचं स्टेटमेंट काढताना कॅपिटल घ्यायचं बॅलन्स शीट प्रमाणे, त्यामध्ये लायबिलिटी साईडला असलेला रिझर्व्ह किंवा प्रॉफिट अँड लॉसचा बॅलन्स ऍड करायचा आणि प्रॉफिट अँड लॉस जर डेबिट साईडला म्हणजे ऍसेट साईडला असेल तर लेस करायचं. त्यानंतर जे उत्तर येईल त्याला ऍडजस्टेड कॅपिटल असं म्हणायचं. त्यानंतर प्रॉफिट शेअरिंग रेशो लिहायचा दोघांच्या कॉलमला. प्रॉफिट शेअरिंग रेशोने ऍडजस्टेड कॅपिटलला भाग द्यायचा आणि जे उत्तर येईल ते युनिट व्हॅल्यूच्या समोर लिहायचं. त्यानंतर ज्याची युनिट व्हॅल्यू कमी येईल ती अमाउंट घेऊन इतर दोघांच्या रेशोंना गुणायचं आणि जे उत्तर येईल ते प्रपोर्शनेट कॅपिटलच्या समोर लिहायचं. त्यानंतर ऍडजस्टेड कॅपिटल मधून प्रपोर्शनेट कॅपिटल वजा करून जी बॅलन्सिंग फिगर येईल ते असणार आहे सरप्लस कॅपिटल. इथे आपण दोनच पार्टनर घेतलेले त्यामुळे एकाचं उत्तर नील येईल आणि एकाचं सरप्लस कॅपिटल म्हणून येईल. 3 पार्टनर असतील तर आपल्याला ह्या स्टेप परत एकदा कराव्या लागतात. ते आपण प्रॉब्लेम उद्या घेणार आहे तेव्हा तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीने लक्षात येईल. आता जे सेकंड स्टेटमेंट आपल्याला काढायचं आहे
डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश. तर त्यासाठी आपल्याला पेमेंट ऑर्डरचा सिक्वेन्स लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग पेमेंट ऑर्डर जे आहेत ते कशा पद्धतीने आहेत, तर फर्स्ट आपल्याला प्रोव्हिजन्स करायचे आहेत. म्हणजे प्रॉब्लेम मध्ये जर सांगितलं असेल तर प्रोव्हिजन फॉर रिअलायझेशन एक्सपेन्सेस किंवा प्रोव्हिजन फॉर कंटिंजंट लायबिलिटीज, तर ती प्रोव्हिजन आपल्याला अगोदर बाजूला करायची. त्यानंतर जर प्रॉब्लेम मध्ये एखादं लोन असेल आणि त्याच्या पुढे कंसात सेक्युअर्ड शब्द असेल, म्हणजे समजा बँक लोन आहे, कंसात सेक्युअर्ड शब्द असेल, तर ते लोन अगोदर पेड करायचं. सेक्युअर्ड लोन म्हणजे फर्स्ट प्रोव्हिजन करायची, देन सेकंड नंबरला सेक्युअर्ड लोन पेड करायचं. त्यानंतर प्रेफरन्शियल क्रेडिटर्स पेड करायचे. प्रेफरन्शियल क्रेडिटर्स म्हणजे सगळे गव्हर्नमेंट ड्यूज. आता गव्हर्नमेंट ड्यूज म्हणजे काय, तर टॅक्सेस. तर थर्ड नंबरला आपल्या ज्या थर्ड पार्टी लायबिलिटीज असतील त्या थर्ड पार्टी लायबिलिटीज पेड करायच्या. मग थर्ड पार्टी लायबिलिटीज म्हणजे कोण, तर क्रेडिटर्स असतील, बिल्स पेएबल असतील, बँक लोन असेल किंवा एखाद्या पार्टनरच्या मिसेसचं लोन असेल, मिसेस एज लोन, मिसेस बीज लोन, हे उदाहरण म्हणून घेतलंय. प्रॉब्लेम नुसार पार्टनरची नावं बदलत जातात. म्हणजे 4 नंबरला आपण काय पेड करणार, तर थर्ड पार्टी लायबिलिटीज, त्रयस्थ व्यक्तींच्या देणी. तर त्यामध्ये जर समजा फक्त क्रेडिटर्स आले तर फक्त क्रेडिटर्स पेड करायची. पण जर समजा एखाद्या प्रॉब्लेम मध्ये एकापेक्षा जास्त लायबिलिटीज आल्या, म्हणजे क्रेडिटर्स पण आले आणि बिल्स पेएबल पण आले, तर मग दोघांना कसे पैसे द्यायचे, तर दोघांना पैसे देताना त्यांच्या त्यांच्या जे अमाऊंट असेल त्या अमाऊंटचा रेशो काढायचा. उदाहरणार्थ क्रेडिटर्स 1,00,000 असतील आणि बिल्स पेएबल 50,000 असतील, तर 1,00,000 आणि 50,000चा रेशो काढायचा. म्हणजे 0-0 कॅन्सल करायचे, 10-5 असा घेतला तर आपण ज्या लायबिलिटीज आहेत थर्ड पार्टी लायबिलिटीज त्या एकापेक्षा जास्त असतील तर त्यांच्या अमाऊंटचा रेशो काढून त्या रेशो मध्ये आपण त्या पेड करणार. त्यानंतर 5 नंबरला आपण देणार पार्टनर्स लोन. म्हणजे ए कडनं लोन घेतला असेल, बी कडनं लोन घेतला असेल, एज लोन, बीज लोन, असं जर प्रॉब्लेम मध्ये लायबिलिटी साईडला असेल तर ते आपण लोन पेड करणार. आणि सगळ्यात शेवटी आपण कॅपिटलला पेमेंट करणार. पण कॅपिटलला पेमेंट करताना तिथे पण क्रम आहे. पहिल्यांदा अल्टिमेट सरप्लस द्यायचं. अल्टिमेट सरप्लस केव्हा येईल, जेव्हा 3 पार्टनर असतील किंवा 4 पार्टनर असतील, म्हणजे 2पेक्षा जास्त पार्टनर असतील तर अल्टिमेट सरप्लस येईल, नाहीतर प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये सरप्लस कॅपिटलच येईल. मग अल्टिमेट सरप्लस अगोदर पेड करायचं, त्यानंतर सरप्लस कॅपिटल पेड करायचं ज्याचं असेल त्याचं, आणि त्यानंतर सर्व पार्टनरला त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये पेमेंट करायचं. हा पेमेंट ऑर्डरचा सिक्वेन्स आहे. म्हणजे जे दुसरं स्टेटमेंट आपण काढणार आहे डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश, तर त्या स्टेटमेंटमध्ये जे कॉलम आपण करणार आहोत ते कॉलम लायबिलिटी काउंट करून त्याप्रमाणे कॉलम करायचे. त्यानंतर एक कॉलम कॅशचं ठेवायचं पेमेंटसाठी, आणि ज्या लायबिलिटीज आपण पेड करणार आहे त्याचा क्रम या पद्धतीने असणार आहे. पहिल्यांदा आपण प्रोव्हिजन्स करणार कुठली असेल ती, नंतर सेक्युअर्ड लोन पेड करणार, नंतर प्रेफरन्शियल क्रेडिटर्स पेड करणार, गव्हर्नमेंट ड्यूज, टॅक्सेस वगैरे इत्यादी. त्यानंतर थर्ड पार्टी लायबिलिटीज म्हणजे क्रेडिटर्स, बिल्स पेएबल, बँक लोन, मिसेस लोन असेल पार्टनरच्या ते पेड करणार. त्यानंतर पार्टनरचं लोन पेड करणार आणि सगळ्यात शेवटी शिल्लक राहिलेले पैसे कॅपिटलला देणार. कॅपिटलला देताना आधी अल्टिमेट सरप्लस, 2पेक्षा जास्त पार्टनर असतील तर, त्यानंतर सरप्लस आणि सगळ्यात शेवटी ऑल पार्टनरला प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये पैसे देणार. मग शेवटी आपला जो लॉस उरेल तो लॉस सुद्धा त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये येतो. जर लॉस प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये आला तर समजायचं आपला प्रॉब्लेम सोडवलेला बरोबर आहे. मग ह्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला 2 स्टेटमेंट काढायचे. पहिलं स्टेटमेंट आहे सरप्लस कॅपिटलचं आणि दुसरं स्टेटमेंट आहे डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश. पण डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅशचा जो फॉर्मॅट आहे स्टेटमेंटचा तो प्रॉब्लेम नुसार बदलतो, म्हणून मी तो फॉर्मॅट दिलेला नाहीये. तर त्याच्याऐवजी एक पेमेंट ऑर्डर दिलेली आहे. ही पेमेंट ऑर्डर महत्वाची आहे. हिच्यावर बऱ्याचदा शॉर्ट नोट देखील विचारली जाते. पेमेंट ऑर्डर ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश या नावाने एक शॉर्ट नोट देखील विचारली जाते. त्यामुळे ही पेमेंट ऑर्डर अतिशय महत्वाची आहे. मग मी तुम्हाला गुगल क्लासरूमला प्रॉब्लेम शेअर करते. तो प्रॉब्लेम तुम्ही नोटबुक मध्ये लिहून घ्या. प्रॉब्लेम लिहिण्याच्या अगोदर हे स्टेटमेंट लिहून घ्या, ते पण मी तुम्हाला पाठवते. पेमेंट ऑर्डर लिहून घ्या, त्यानंतर प्रॉब्लेम लिहून घ्या. तो प्रॉब्लेम आपण उद्या सोडवून घेणार आहोत. प्रॉब्लेम मी तुम्हाला लिहायला लेक्चरच्या वेळेला वेळ देणार नाही, कारण की आपल्याला लेक्चरला वेळ कमी पडेल. म्हणून प्रॉब्लेम तुम्ही लिहून ठेवायचा आहे आजच नोटबुक मध्ये. उद्याच्या लेक्चरला आपण प्रॉब्लेम सोडवून घेणार आहोत आणि उद्या मी सकाळी 10 वाजता लेक्चर घेणार आहे. ओके.